रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 19 डिसेंबर 2025. आपण काल या ठिकाणी निसरपूरमध्ये जे मा नर्मदा सेवा आश्रम आहे हनुमान मंदिरापाशी त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो. काल उशिरा आल्यामुळे या ठिकाणी बघा बाहेरच आपली तिथे जी आरती चालली त्या ठिकाणी सोय झाली होती. पण आपल्याला ब्लँकेट्स एक्स्ट्राच्या दिल्यामुळे थंडी वगैरे काही वाजली नाही. थंडी तशी भरपूर आहे. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण आज पुढच्या पडावाला आपल्या सुरुवात करतोय. मंदिरासमोरूनच जो रस्ता आहे मुख्य त्या मुख्य रस्त्याने आपल्याला डाव्या बाजूला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 2-3 दिवसापूर्वी आपल्याला पुण्यावरून श्री मंगेश विठ्ठलराव दिवेकर यांनी जे पैसे पाठवले होते त्यातील 1001 रुपये आपण या ठिकाणी या आश्रमामध्ये अन्नदानासाठी सेवा म्हणून दिलेले आहेत. मंगेश साहेबांचं मनपूर्वक आभार आणि नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव. आणि त्यांची जी इच्छा आहे नर्मदा परिक्रमा करण्याची, पूर्ण मोठी नर्मदा परिक्रमा, ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून घ्या अशी विनंती करून आपण पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून पुढे जे 2 मार्ग आहेत त्यातला जो किनारा मार्ग आहे तो किनारा मार्ग पाण्याखाली आहे. बरेचसे तीर्थ त्यातले पाण्याखाली आहेत. त्याच्यामुळे आपण सरळ पिंपल्या मार्गे, ब्राह्मणपुरी मार्गे, मांडवगड या मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा थोडस आंबट गोड उजडलेलं आहे आणि आपण आज लवकरच थोडं मार्गस्थ झालोय. 6:40 झालेत. आपण मंदिरातून बाहेर पडलोय आणि हा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याने डाव्या बाजूला आपण आता मार्गस्थ होतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सकाळी आपण हनुमान मंदिरापासून निघालो तर त्या ठिकाणी एका दुकानात चहा उकळत होता. बाबा म्हणाले चहा पिऊन जाऊयात आपण. मग मी बाबांना म्हणालो इथं नको प्यायला, आपल्यासाठी पुढे चहा तयार करून ठेवलेला आहे, आपण पुढे जाऊयात. थोडस पुढे आलो. किती मीटर? 100-200 मीटर पुढे आलो बाबा. 100-200 मीटर पुढे आलो तर एका घरातून आपल्याला आतमध्ये बोलवण्यात आलं. मैयांनी आवाज दिला की बाबा चाय पिके जा. तर आपण त्या ठिकाणी चाय प्रसादीचा स्वीकार करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सूर्यदेवाचंही दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपला पुढे जाण्याचा. निसरपूर गावातून आपण पुढे चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण ज्या ठिकाणी चाय प्रसादी घेतली ते घर एका शिक्षकाचं होतं. त्यांनीही आपल्याला असंच सांगितलंय की तुम्ही किनाऱ्या मार्गाने जाऊ नका, कारण त्या ठिकाणी प्रत्येक पुलावरती पाणी आहे आणि काही काही पुलं तर पाण्याखाली गेलेली आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आपला हा सरळ मार्ग आहे तो सरळ मार्ग स्वीकारा. त्यानुसार आपण आता या सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात मांडवगड पर्यंत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 7:45 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी धुकं किती आहे बघा. आपण साधारण 3 किलोमीटर मार्गस्थ झालो या मुख्य रस्त्याने. पाठीमागापर्यंत धुकं नव्हतं पण या ठिकाणी भरपूर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा सूर्यदेव आहेत, ते सुद्धा पांढरे शुभ्र झाले थंडीने. बघा मगाशी आपल्याला कसा सूर्यदेवांचा प्रकाश दिसत होता, आता हे पांढरे शुभ्र थंडीने झालेले आहेत. आणि या ठिकाणी बघा हे धुकं आहे, हे आत्ताच चालू झालेलं आहे, म्हणजे कोहरा म्हणतात ह्याला या ठिकाणी. तर हा कोहरा आता या ठिकाणी यायला लागलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता तर धुकं एवढं जास्त आहे की सूर्यदेव सुद्धा दिसेनासे झाले बघा. एवढं धुकं आहे. या ठिकाणी सूर्यदेव दिसत होते आपल्याला पण आता कुठेच दिसत नाहीत. एवढं धुकं आता या ठिकाणी आलेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या धुक्यामधून आपण साधारण 4 किलोमीटर आलोय. एकूण 7 किलोमीटरचा टप्पा आपला पार झालेला आहे. तरी अजून धुकं भरपूर आहे समोर. सूर्यदेवांनी परत दर्शन दिल्यामुळे या ठिकाणी थोडासा प्रकाश पडलेला आहे, नाहीतर पूर्ण धुक्यांमधूनच आपला हा मार्ग होता. या ठिकाणी बघा समोर अजूनही खूप धुकं आहे.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता बऱ्यापैकी धुकं कमी झालेलं आहे आणि या धुक्यांमधून आपण जवळजवळ पिंपलिया आणि दाहोद ही 2 गावं पाठीमागं पार केली आणि हा जो मुख्य रस्ता आहे हा मुख्य रस्ता कुठं सोडला नाही. या रस्त्याने आपण सरळ मार्गस्थ आहोत. फक्त जी गावं सोडली त्या गावांमध्ये आपल्याला काहीच दिसत नव्हतं, पण फक्त आपण मुख्य रस्ता धरून चाललो होतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा ग्रामस्थ परिक्रमावासींना चाय प्रसादीसाठी बोलवता येते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या लिंगवा गावामध्ये आपल्याला बालभोगसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी आपण बालभोग स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आता साधारण 2-1 किलोमीटर आपल्याला आता साधारण 2-3 किलोमीटर पुढे जाऊन आपल्याला एक वळण्यासाठीचा मार्ग येणार आहे. बघूयात तो मार्ग कसा आहे ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लिंगवा गावात त्या ठिकाणी आपण बालभोग घेतला आणि या पाठीमागच्या दुकानामध्ये आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. तिथली चाय प्रसादी स्वीकारून आपण पुढे हा मेन रोडने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य रस्त्याने साधारण 10.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा आतमध्ये जाण्यासाठी एक शॉर्टकट मार्ग आहे आणि या रस्त्याने पुढे जाऊन चौकातून सुद्धा आपण येऊ शकतो आतमध्ये. आपण या ठिकाणाहून जाऊयात. इथं बोर्ड पण दिलेला आहे बघा, मा नर्मदा परिक्रमा पथ गणपूर सिरसी देवगड मार्गे. म्हणजे हा आपल्याला मधून जायचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हाही मार्ग पुढे जाऊन डांबरीला भेटेल थोड्याच अंतरावरती. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 1 किलोमीटर आपण या कच्च्या मार्गाने आल्यानंतर या ठिकाणी गणपूर गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. तसं तर त्या डांबरीने गेलो तरी चौकापासून गणपूर गावच असणार आहे आणि या मार्गाने तर 1 किलोमीटर वरती हे गणपूर गाव लागतंय. कुठंही वाळलो नाही, आपण सरळ या कच्च्या रस्त्याने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ आल्यानंतर बघा इथे एक चौक लागलेला आहे आपल्याला, जो त्या गणपूर चौकडीतून रस्ता आलेला आहे तो हा डांबरी आहे. आणि आता या डांबरीला सुद्धा आपल्याला पार करून पलीकडे जायचंय. सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. उजवीकडे डावीकडे कुठंच वळायचं नाहीये, सरळ जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चौक पार केल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. निसरपूरच्या आश्रमातून आपण ज्यावेळेस निघालो तिथून ते गणपूरचा जो चौक लागला आपल्याला साधारण 12 किलोमीटर अंतर होतं. आणि आता त्या चौकातून आपण पुढं मार्गस्थ झाल्यानंतर थोडंसं पुढं आल्यावर अशा प्रकारचा हा मोठा डांबरी रस्ता आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गणपूरच्या चौकातून आपण सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बघा साधारण आपण 2 किलोमीटर पुढे आलोय आणि हे आपल्याला सिरसी गाव जे आहे त्या सिरसी गावाची घरं आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातून आपल्याला पुढे सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मा अन्नपूर्णा भवन पाटीदार समाज या ठिकाणी सिरसी गावात आहे. तिथे आपण चाय प्रसादी स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पुढे मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सिरसी गावातून पुढे आल्यानंतर हा बागेरी नदीवरचा हा पूल लागलेला आहे. या पुलावरून पलीकडे गेलो की सिरसी गावाची हद्द संपते आणि पुढे देवगड गाव आहे त्याची हद्द चालू होती. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सिरसी गावातून याच मुख्य रस्त्याने साधारण 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर देवगड गाव आपल्याला लागलेला आहे. हा मुख्य आणि या मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी देवगड गाव आहे. आपल्याला या रस्त्याने सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. देवगडच्या त्या मंदिराच्या चौकातून आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक बांधकाम आहे. मा अन्नपूर्णा भवन पाटीदार समाज देवगड असं या बांधकामावरती लिहिलेलं आहे. तिथून आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय. उजव्या बाजूचा जो मार्ग आहे तो गोल फिरून पुन्हा आपण डाव्या बाजूने गेल्यानंतर तो मार्ग जो सरळ जिथं जाईल तिथंच जाऊन दोन्ही रस्ते एकत्र मिळणार आहेत. आपण आता या ठिकाणाहून डाव्या बाजूला वळूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे.
गावातून जायचंय आपल्याला, देवगड गाव आहे हे. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर हा चौक लागलेला आहे गावातला आपल्याला. त्या चौकातून आपल्याला उजवीकडं मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजवीकडे अशा प्रकारचा हा मार्ग आहे गावागावातून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजवीकडे वळाल्यानंतर या सरळ रस्त्याने, मुख्य रस्त्याने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. गावातले अनेक उपरस्ते लागतील, त्या रस्त्याने आपल्याला कुठंच वळायचं नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावातल्या रस्त्याने सरळ सरळ जवळजवळ 1 ते 1.25 किलोमीटर आल्यानंतर पुढं पुन्हा 2 कच्चे रस्ते दिसत आहेत. एक डाव्या बाजूला जातोय, तर त्या डाव्या बाजूच्या कच्च्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं नाहीये. या सरळ मार्गाने मार्गस्थ व्हायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण सगळ्यात पहिल्यांदा जी बाटाची सँडल घेतली होती ती साधारण 30 दिवस आणि 450 किलोमीटरच्या आसपास गेली होती आपल्याला. आणि आता त्याच्यानंतर आपण 180 रुपयाची एक साधी सँडल घेतली होती लोकल. ती आता आपल्याला 19 दिवस झालेले आहेत. अजून एखादा दिवस जाईल असं वाटतंय. आणि तिची पण अवस्था आता खराब झालेली आहे. पण त्या सँडलनी साधारण 550 ते 600 किलोमीटर आपल्याला साथ दिलेली आहे. आणि अजून जर 1-2 दिवस साथ दिली तर 650-700 किलोमीटर पर्यंत होऊन जाईल. आता त्याची अवस्था कशी झालेली दाखवतो तुम्हाला मी. या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने ही सँडल फाटलेली आहे. आणि या ठिकाणी ही सँडल फाटलेली आहे. आता ही सँडल अशा पद्धतीने फाटण्याचं कारण असं आहे की हा PU सोल आहे. आणि हे जे खेडेगाव आहेत त्या खेडेगावांमध्ये दुसरी कुठली सँडल भारीतली भेटली नाही, त्याच्यामुळे PU सोलची सँडल आपल्याला घ्यावी लागली. पण बाकी सँडल मजबूत आहे, बंद वगैरे कुठंच काही तुटलेलं नाही त्याचा. 180 रुपयात तिने तरी काय करावं. 1000 रुपयाची बाटा आपल्याला 450-500 किलोमीटर पुरली. आणि ही 180 रुपयाची सँडल आपल्याला साधारण 600 किलोमीटर पुरली असं म्हटलं तरी चालेल. आता पुन्हा आपल्याला एखादी नवीन चप्पल बघावी लागेल. पाठीमागे एका दुकानामध्ये आपण गेलो होतो, पण तिथंही PU सोलच होता. आता पुढं बघूयात कोणत्या गावामध्ये चांगल्या सोलची चप्पल भेटते का. नाही भेटली तर जी PU सोलची भेटेल ती घेऊयात आणि पुन्हा 400-500 किलोमीटर चालूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणी मारुतीनंदन आश्रम देवगड या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती करून आणि दुपारची भोजन प्रसादी करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. पुण्यावरून मंगेश विठ्ठलराव दिवेकर यांनी जी रक्कम पाठवली होती आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी, त्यापैकी उर्वरित 1000 रुपयाची रक्कम आपण या आश्रमामध्ये सेवा म्हणून दिलेली आहे. मंगेश साहेबांचे मनपूर्वक आभार. नर्मदा मैयाचरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव म्हणून. आणि त्यांची जी इच्छा आहे नर्मदा परिक्रमा करण्याची, ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणून आपण नर्मदा मैयाचरणी प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला जो मार्ग आहे, अशा प्रकारचा मार्ग आहे हा. या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. देवगडच्या त्या आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेतल्यानंतर इथं पुढे आल्यानंतर एक उजव्या बाजूला मार्ग जातोय कवठीच्या आश्रमाकडे. तर आपल्याला तिकडे न जाता या सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कारण आताच आपली भोजन प्रसादी झालेली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमाग देवगड या गावात प्रवेश करताना आपण हा डांबरी मार्ग सोडून दिला होता आणि डाव्या बाजूला आतमध्ये आलो होतो. तर तिथून ते पुन्हा तोच डांबरी मार्ग आपल्याला या ठिकाणी लागलेला आहे. आपण गावाच्या आतमधून साधारण 4 किलोमीटर मार्गस्थ होऊन इथपर्यंत पोहोचलोय. आता हा सरळ डांबरी मार्ग आता आपला पुन्हा चालू झालाय. या मार्गाने आपल्याला सरळ मार्गस्थ राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ज्या ठिकाणी आपण भोजन प्रसादी केली तिथून साधारण 3.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर पिपलाज नावाचं हे गाव लागलेलं आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर मैया. देवगडच्या आश्रमातून आपण मार्गस्थ झाल्यानंतर या डांबरीला लागलोय. डांबरीने सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय.
कुठंही वळायचं नाही आपल्याला। या ठिकाणी बघा मा नर्मदा परिक्रमा आश्रम करवली असा बोर्ड लावलेला आहे आणि आपल्याला इथून सरळ मार्गस्थ व्हायचे। कुठल्याही डाव्या उजव्या बाजूला वळायचं नाहीये। भरपूर मार्ग लागतात डाव्या उजव्या बाजूला जाणारे, पण या मुख्य रस्त्याने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय। हे आता करवली नावाचं गाव आलेलं आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। तिथे थोडंसं पुढे आल्यानंतर सुद्धा उजव्या बाजूला एक मार्ग जातोय, त्या मार्गाकडे न वळता आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। देवगडच्या मारुतीनंदन आश्रमापासून साधारण 6 ते 6.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी गायत्री मंदिरामध्ये मा नर्मदा अन्नक्षेत्र आहे करवली या गावामध्ये। तिथपर्यंत आपण पोहोचलोय। या ठिकाणी गायत्री मंदिर आणि मा नर्मदा अन्नक्षेत्र आहे। तर आपण आतमध्ये जाऊन गायत्री मंदिरात दर्शन घेऊयात। या ठिकाणी मंदिर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी गायत्री मंदिर आहे, आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। सुंदर अशी गायत्री देवीची प्रतिमा आहे या ठिकाणी। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। रामकृष्ण हरी नर्मदे हर। गायत्री मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी शिवालय आहे, आपण त्याचे दर्शन घेऊयात। या ठिकाणी शिवलिंग आहे, नंदी महाराजांच्या परवानगीने आपण दर्शन घेऊयात। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या शिवालयाच्या बाजूलाच या ठिकाणी बालाजी मंदिर आहे, आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। या ठिकाणी बालाजी मंदिर म्हणजे हनुमान मंदिर आहे। जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंगबली। ओम हम हनुमते नमः। ओम हनुमते नमः। ओम हनुमते नमः। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी बघा सुंदर अशी लहान मूर्ती आहे बजरंगबली हनुमानांची। जय श्रीराम, जय बजरंगबली, जय हनुमान। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हनुमान मंदिराच्या बाहेरच भैरव बाबांची मूर्ती आहे या ठिकाणी। ओम नमः शिवाय। खूप मोठा असा आश्रम आहे या ठिकाणी। अन्नपूर्णा भवन आहे आणि नर्मदा सेवा आश्रम पण आहे या ठिकाणी। या ठिकाणी आतमध्ये हॉल आहे विश्रांतीसाठी। रामकृष्ण हरी नर्मदे हर। खूप मोठा असा हॉल आहे या ठिकाणी आणि वरती पण एक मजला आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज दिवसभरात आपल्याला पुण्यातून नंदकिशोर देशपांडे साहेब आहेत, त्यांच्या पत्नींचा उद्या वाढदिवस आहे, त्यानिमित्त 1001 रुपये त्यांनी आश्रमात सेवा म्हणून देण्यासाठी पाठवलेले आहेत। त्यांचे मनपूर्वक आभार। त्याचबरोबर राजेंद्र भोसले साहेब आहेत, त्यांनी 1001 रुपये पाठवलेले आहेत आश्रमामध्ये अन्नदान देण्यासाठी। आणि मंदाकिनी पवारताई आहेत, त्यांनी 500 रुपये पाठवलेले आहेत आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी। या सर्व भक्तांचे मनपूर्वक आभार। नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की या सर्व भक्तांना सुखात, समाधानात आणि आनंदात ठेव। त्याचबरोबर सुषमाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। राजेंद्र भोसले साहेबांची इच्छा आहे की ते पुढच्या वर्षी निवृत्त होता येते आणि त्यांना 2026 मध्ये नर्मदा पायी परिक्रमा करण्याची इच्छा आहे। तर नर्मदा मैया चरणी आपण एवढीच प्रार्थना करूयात की त्यांची ही इच्छा 2026 मध्ये पूर्ण करून घे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आजच्या 49व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण गायत्री मंदिर येथील मा नर्मदा अन्नक्षेत्र आहे त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत। आज दिवसभराचा आपला नर्मदा परिक्रमेतला एकूण 24 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये। रामकृष्ण हरी नर्मदे हर।